बातमीकडे जाऊयात। आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची बातमी आहे। आदित्य ठाकरे आज संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। पैठण, गंगापूर, रत्नापूरमध्ये मेळावा घेतला जाणार आहे। आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला भाजपा विरोध करण्याची शक्यता आहे। संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या पार्श्वभूमीवर तैनात केलेला आहे। प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून आपण याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत। सचिन, कशा पद्धतीची नेमकी तयारी आहे? आदित्य ठाकरे स्वतः तिथे येत आहेत, तुमच्या मागे आम्हाला काही सुरक्षा दलाचे जवान असतील, पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आहेत। सचिन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सध्या नेमकी कशा पद्धतीची तयारी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरू आहे? आपण पुन्हा एकदा सचिन यांना संपर्क करूया। आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगर दौरा आहे आणि त्यासाठी आता एकंदरीत तिकडे तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। शिवसंकल्प मेळावा आदित्य ठाकरे घेतात। आगामी निवडणुका तर आहेतच, पण एकंदरीत पक्ष मजबूतीसाठी, पक्ष बांधणीसाठी हे अशा पद्धतीचे मेळावे सातत्याने घेतले जातात। प्रतिनिधी सचिन जिरेंकडून अपडेट्स घेणार आहोत। सचिन, काय नेमकं सध्या वातावरण पाहायला मिळते? संभाजीनगरमध्ये मोठे पोलीस बंदोबस्त इथं तैनात केल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळतंय। हो, आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत ती हॉटेल आहे। त्या हॉटेल बाहेर आपण पाहू शकता की अशा पद्धतीने मोठा पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आलेला आहे। याचं कारण असं आहे की आपण पाहिलं की काल नरेंद्र मोदी हे जेव्हा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले होते त्याच वेळे दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून निषेध आंदोलन परिसरामध्ये करण्यात आला होता। त्याच नंतर आता आदित्य ठाकरे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून कालच मेळावे आयोजित करण्यात आले होते। याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आता आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। याच हॉटेलच्या बाहेर आता भाजपकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी समोरासमोर येऊन संघर्ष होऊ नये, हा संघर्ष टाळावा यासाठी आता पोलिसांचा चोख असा बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। आणि आज आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 विधानसभेमध्ये मेळावे घेणार आहेत आदित्य ठाकरे। त्यांचे जे मेळाव्याला आज सकाळपासून सुरुवात होणार होती, मात्र तत्पूर्वी या ठिकाणी जेव्हा भाजपने असा आंदोलनाचा इशारा देण्यात आला त्यानंतर आता मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी भाजप पदाधिकारी येणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि यानंतर याच हॉटेल बाहेर त्या आंदोलन करणार आहेत। जी निश्चित सचिन, आणि दिवसभरात तिथे काय घडतं याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।